नमस्कार, मी डॉक्टर सुधीर धायगुडे, अलका हॉस्पिटल लोणा. आपण आज व्हेरिकोज व्हेनच्या ऑपरेशनबद्दल बोलूया. तर पूर्वीच्या काळी व्हेरिकोज व्हेनचं ऑपरेशन हे ओपन पद्धतीने केलं जायचं. म्हणजे जी फुगलेली शीर आहे, ती जिथे मुख्य रक्तवाहिनी, अशुद्ध रक्तवाहिनी फिमोरल व्हेनला जॉईन होते, तिथे जांघेमध्ये कट दिला जातो. तिथं व्हेन ही बांधली जाते आणि ह्या प्रकारच्या स्ट्रिपरचा वापर करून ती व्हेन वरून उपसली जाते. तर या पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे पेशंटचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी हा जास्त असतो. पेशंटला दुखतं खूप आणि काही पेशंटमध्ये हेमॅटोमा म्हणजे रक्तस्राव आतून होण्याची शक्यता जास्त असते. तर आता नवीन पद्धतीद्वारे ह्या रक्तवाहिन्या उपसून न काढता फक्त लेझर एनर्जी, रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा ग्लू या पद्धतींचा वापर करून ही रक्तवाहिनी आतून बंद केली जाते. तर आज आपण लेझरबद्दल बोलूया. हा लेझर फायबर ह्या फुगलेल्या रक्तवाहिनीमध्ये सोनोग्राफीच्या साह्याने एंटर केला जातो. तो लेझर फायबर जिथपर्यंत मेन व्हेनचं कनेक्शन आहे तिथपर्यंत ॲडव्हान्स केला जातो. त्याच्या कडेला पाणी म्हणजे ट्युमेसंट फ्लुइड भरलं जातं आणि हा लेझर फायबर हळूहळू काढत ही रक्तवाहिनी आतून बंद केली जाते. ह्या लेझर पद्धतीने ऑपरेशन केल्यामुळे पेशंटचा हॉस्पिटलमध्ये थांबण्याचा काळ हा बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. तसेच पेशंटला ऑपरेशन नंतर होणारे दुखणं हे सुद्धा बऱ्याच अंशी कमी होतं. धन्यवाद.